अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची तारीख जवळ येते। अनेक वर्षीची प्रतीक्षा संपून 22 जानेवारीला रामाची मूर्ती भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहे। या मंदिरामागे किती मराठी हात लागले, त्यांची भूमिका किती महत्त्वाची होती आणि कसं आहे अयोध्येतलं हे राम मंदिर, पाहूया एक रिपोर्ट। प्रभू श्रीरामाचं मंदिर हे नागर शैलीमध्ये बांधलं गेलंय। चोवीस तास अहोरात्र काम, देशभरातले कुशल कारागीर आणि त्या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनांनी रामाचं मंदिर उभं राहिलंय। पूर्ण बांधून झाल्यावर भव्य दिव्य राम मंदिर असं दिसणार आहे। मंदिराचा परिसर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल। मंदिराचा हा संपूर्ण परिसर 67 एकराचा आहे आणि प्रत्यक्ष मंदिर हे 2 एकर जमिनीवर उभं राहिले। गर्भगृहासह पूर्ण मंदिर एकूण 3 माळ्यांचं असेल। यामध्ये प्रत्येक माळ्याची उंची 20 फूट इतकी आहे। या मुख्य शिखराच्या खालीच मंदिराचं गर्भगृह असणार आहे। पहिल्या टप्प्यात बाल रूपातल्या रामाची मूर्ती असेल आणि दुसऱ्या टप्प्यात राम दरबार असणार। मुख्य शिखराबरोबरच इतर 5 छोटे शिखर किंवा घुमट असतील। इथल्या मंडपांना नृत्य, रंग, सभा